पुंडलिकाच्या सेवे करिता पित्याची झोप आली तत्वता तव विष्णू आले त्वरिता चित्त पहावया तयाचे। तो भगवान परमात्मा सुद्धा त्या पुंडलिकाचं चित्त पाहायला आला। अरे या पुंडलिकानं नाटक तर केलं नसेल, आई वडिलाची सेवा करते म्हणतो भगवान परमात्मा तिथं आला आणि आल्याच्या नंतर पाहू लागला, ए पुंडलिका, अरे जगाचा चालक मालक भगवान परमात्मा मी तुझ्या पाठीमागे उभा आहे, अरे माझ्याकडे बघ तरी। संत म्हणतात अरे एवढ्यात वेळेस तो एवढा आपल्या आई आणि वडिलांची सेवा करण्यामध्ये मग्न होता, तो माग पाहत सुद्धा नव्हता। संत म्हणतात असा कसा एवढा धीट असन रे, ऐसा कैसा रे तू धीट, मागे भिरकावली वीट, अरे वीट घेतली मागे भिरकावली। देवा मी फक्त आई आणि वडिलाची सेवा करण्यामध्ये व्यस्त आहे, मग्न आहे, मी आता तुझ्याकडे पाहूही शकत नाही। तू आलास का, तुला आसन म्हणून हे घे वीट आणि राहा याच्यावर उभा, बसता येत नाही त्याच्यावर उभा राहा, कुठपर्यंत उभा राहा, योगे 28 विठेवरी उभा। त्या भगवान परमात्म्याला फक्त आई आणि वडिलांच्या सेवेमुळे त्या पुंडलिकानं विठेवरती उभा केलं। विठाला आई आणि वडिलांना तुम्हाला मला विसरता येणार नाही। माझ्या जगद्गुरु तुकोबारायांनी भजन केलं आणि त्या भगवान परमात्म्याला आपलंसं केलं। अरे कोणी आई वडिलाची सेवा करून त्या भगवंताला आपलंसं करत असेल तर कोणी त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन करून आपलंसं करत असेल। जगद्गुरु तुकोबारायांनी भक्ती करावी, त्या देहू गावामध्ये भगवान परमात्म्याचं नामचिंतन गावं, एवढं नाम भगवान परमात्म्याचं त्या जगद्गुरु तुकोबारायांनी गायलं। काही गावातली लोक पाटलांकडे गेली आणि पाटलांकडे जाऊन पाटलांना म्हणाले, ओ पाटील, अहो दिवसभर आम्हाला जेवारीला पाणी द्यावं लागते, उसाला पाणी द्यावं लागते, आणि घरी आल्याच्या नंतर संध्याकाळी काय आराम वगैरे करायचं तर त्या जगद्गुरु तुकोबारायांचं भजन चालू होते। हो एक तर तुकोबारायांना तरी सांगा भजन बंद करायचं, नाही ते आम्हाला तरी गावाच्या बाहेर हाकला। पाटलांना सुद्धा असं वाटलं, संतोष महाराज सगळेच गावाच्या बाहेर गेल्याच्या नंतर पाटील की कुणाच्या जोरावर हाकायचे, त्याच्यापेक्षा एक हबप हाकललेला बरा ना। आणि म्हणून पाटलानं तुकोबारायांना बोलून घेतलं, तुकोबाराय, लोक तुमची खऱ्या अर्थानं माझ्यापर्यंत तुमची तक्रार आलेली की तुम्ही भजन करताय आणि लोकांना त्याचा त्रास होतोय, आणि तसंच असतं महाराज। हो जिथं जिथं भजन चालू का तिथं लोक एवढे त्रास देतात, बघायचंच काम नाही, ते म्हणतात लय त्रास व्हायला बघायचा। विठाला जगद्गुरु तुकोबारायांना पाटलानं सांगितलं तुम्हाला तुमचं भजन बंद करावं लागेल। तुकोबाराय म्हणले मी सुद्धा त्याचाच प्रयत्न करतो, पण काय करणार, ही माझी वाचा आहे ना, वाचा वाच्याच गप्प बसत। माझी मज झाली अनावर वाचा, वाचा माझी मज झाली अनावर वाचा, माझी मज झाली अनावर वाचा, माझी मज झाली अनावर वाचा, चंदयाला माझा घेतला, चंदयाला माझा घेतला, घेतला माझी मज झाली अनावर वाचा, वाचा माझी मज झाली अनावर वाचा, चंदयाला माझा घेतला, चंदयाला माझा घेतला, माझी मज झाली अनावर वाचा, वाचा झाली अनावर वाचा, वाचा वाचा। तुकोबारायांनी पाटलाला सांगावं, पाटील मी सुद्धा माझं भजन बंद करण्याचा प्रयत्न करतो, पण काय करू, माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतला असे। मग तुकोबारायांना पाटलाला सांगितलं मग तुम्हाला गाव सोडावं लागेल, काही हरकत नाही, पण माझं भजन बंद होत नाही। तुकोबाराय निघाले डोंगरावरती आणि डोंगरावरती भजन करण्याकरता तुकोबाराय जाऊ लागले। इकडं मात्र आमच्या जिजाई साहेबांना म्हणावं, काय तुकोबारायांनी आता डोंगराचा रस्ता धरलाय, त्यांनी रोज आमच्या तुकोबारायांची भाकर घेऊन या डोंगरावरती जावं, त्या डोंगरावरती घेऊन जावं। जात असताना मात्र एक दिवस एक नाही भामचंद्र डोंगरावरती गेल्याच्या नंतर आई साहेबांनी डोक्यावरती भाकरीचं गाठोडे, जात असताना पायामध्ये काटा मोडला। अरे आई म्हणून त्या आई साहेबांना खाली बसावं आणि बसल्याच्या नंतर त्याच वेळेस माझ्या भगवान परमात्म्याने एका गुराख्याचा वेश धारण करावा, एक नाही डोक्याला फाटकं पाठवळ गुंडाळलं, अंगावरती बनेल फाटलेली, मळकं धोतर आणि काना इतकी काठी। काय झालं आई साहेब, अरे काय नाही रे, माझ्या पायामध्ये काटा मोडलाय।
फार त्रास होतोय. अरे काटा खालून घुसल्यान वरपर्यंत आलाय, माझा त्रास होतोय, देऊ का मी काढून काटा? मी देऊ का काढून काटा? अरे तुला कसा निघेल, तू केवढा, काटा केवढा? हो मोठमोठ्याचा काढा म्हणले. कुणाकुणाचा काढा? हिरण्यकश्यपूचा काटा आपणच काढा म्हणले. रावणाचा काटा मीच काढा म्हणले. कंसाचा काटा तो सुद्धा मीच काढा म्हणले. याचे काय म्हणजे हा हो लय खोल खोल गेलेले काटे होते. हे उपसून काढे म्हणले. हे काय चीज आहे विठाला? हो. आणि मग मात्र काटा काढण्यासाठी तो भगवान परमात्मा बालकाच्या वेशातला भगवान परमात्मा खाली बसतो. आमच्या जिजाई साहेबाचा पाय मांडीवरती घेतो आणि काटा काढण्याची पद्धत आहे. आपल्या मुखातील थुंका घ्यायचा आणि त्या पायावरती लावायचा. एकदा लावल्यानं काटा दिसत नाही. पुन्हा तेच भरकं बोट घ्यायचं, मुखाला लावायचं आणि तेच बोट पुन्हा पायाला लावायचं. याचा अर्थ आहे तो भगवान परमात्म्याला सुद्धा असं वाटत होतं की अरे माझ्या भगवत भक्ताची सेवा करणाऱ्याची ही माय माऊली आहे. या माऊलीची माती निश्चित मी सुद्धा चाकली पाहिजे. देवईची रज चरणीची माती धावती चालती मागे मागे. भगवान परमात्म्यानं त्या माय माऊलीची माती सुद्धा आपल्या मुखामध्ये घालावी. तो भगवान परमात्मा तिला काय माहिती, आपली लात ज्याच्या पायावरती आहे किंबहुना ज्याच्या मांडीवरती आपली लात आहे तो या जगाचा बाप आहे. अरे त्याच्या करता रंभादिक नाचती उभ्या जोडोनी आलो. 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 त्रिशूळ घेऊन आला गिरजाचा गंध. घेऊन आला गिरजाचा गंध. रंभादिक नाचते उभ्या जोडोनी हात. त्रिशूळ डमरुळ घेऊन आला गिरजेचा कांत. वाळवंटापासून महाद्वारापर्यंत. या भगवान परमात्म्यासाठी रंभादिक पुढं हात जोडून उभ्या राहून नाचतात महाराज. असा तो भगवान परमात्मा. याच्या करता सर्वजण खऱ्या अर्थानं तिथं नाचतात. आणि तो भगवान परमात्मा या माय माऊलीचा काटा काढतो. आणि ही घटना प्रत्यक्ष जिजामाई साहेब आमच्या तुकोबऱ्याला सांगतात. अरे या ठिकाणी माझ्या पायामध्ये काटा मोडला आणि कुणीतरी छोटासा बालक येऊन त्यानं माझा काटा काढला. तुकोबऱ्याचा कंठ दाटून आला, डोळ्यामध्ये पाणी आलं. आणि तुकोबऱ्याने असा विचार केला आणि विचार करून आई साहेबाला सांगू लागले, अरे या डोंगरावरती माझ्याशिवाय आजपर्यंत कुणी आलेलं नाही. किंबहुना या डोंगरावरती श्वापद आहेत, मोठे मोठे प्राणी राहतात आणि माझ्याशिवाय या डोंगरावरती कुणी आलं नाही. अरे कोण बालक पोरग, कोण गुराखी, कुणी सुद्धा या ठिकाणी आलं नाही. तो प्रत्यक्ष भगवान परमात्मा आहे. तुकोबरायाच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. एका साधकानं जगद्गुरु तुकोबरायानं प्रश्न केला, महाराज गावचा पाटील तुमच्यावरती कोपलाय. तुमची एक पत्नी स्त्री, तुमची एक पत्नी अन्न करता मेलीये, हे की नाही? त्याचप्रमाणे तुमचा मुलगा मेलाय. तुमची सर्व संपत्ती तुम्ही वाटून टाकली, सावकारकी गेलीये, गावातून बाहेर काढून तुम्हाला डोंगरावरती जावं लागलंय आणि तरी सुद्धा तुम्ही भजनच करता. कशासाठी? याच्यासाठी केला होता.